मोठी बातमी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जोरदार फटका बसणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे। या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल। विरोधकांच्या या आघाडीला सत्ताधारी महायुतीपेक्षा 4% जादा मते मिळतील। या सर्व्हेमुळे सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात एकच खळबळ माजली आहे। नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत 3 राज्यांत भाजपने जबरदस्त यश मिळवले। या विजयामुळे भाजप नेत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे। विशेषतः या यशानंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपला यश मिळून नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील असा दावा केला जात आहे। या पार्श्वभूमीवर एबीपी वोटर्सने केलेल्या सर्व्हेत महाराष्ट्रात मविआला चांगले यश मिळणार असल्याचा दावा केला आहे। एबीपी वोटर्सच्या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर सत्ताधारी महायुतीला अवघ्या 19 ते 21 जागांवर समाधान मानावे लागेल। इतर पक्षांच्या वाट्याला 0 ते 2 जागा जातील। मतांच्या टक्केवारीतही या निवडणुकीत महाविकास आघाडी वरचढ ठरण्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे। त्यानुसार मविआला 41 तर महायुतीला 37% मतदान पडेल, तर 22% मते इतर पक्षांत विभागली जातील। एबीपी वोटर्सच्या या सर्व्हेत आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश या 5 राज्यांतील निकाल धक्कादायक ठरण्याचा दावाही करण्यात आला आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। त्यात सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेची युती मोडली। त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेना व दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेत आले। पण अवघ्या 2.5 वर्षातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत फूट पडली। त्यानंतर एकनाथ शिंदेसह 40 आमदारांनी भाजपसोबत घरोबा करून राज्यात सत्ता स्थापन केली। त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली। अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी सत्ताधारी भाजप व शिंदे गटासोबत जाणे पसंत केले। राज्यातील प्रमुख 2 प्रादेशिक पक्षांत पडलेल्या या फुटीमुळे राज्यातील चित्रच पालटले। महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एबीपी वोटर्सने आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का बसण्याचा दावा केला आहे। यामुळे सर्वसामान्य मतदारांत निवडणुकीविषयी कमालीची उत्कंठा ताणली गेली आहे।